आजकाल मुलांना शिमगा म्हणजे फक्त कॅलेंडरवरचा एक सण वाटतो. पण आमच्या लहानपणी शिमगा म्हणजे मित्र, धम्माल आणि आठवणींचा खजिना होता. एक काळ असा होता जेव्हा फाल्गुन आला की सारं गाव जागायचं. यावर एक जुन्या आठवणींवर आधारित कवी मंगेश बनीबाई काशीराम रेपाळ यांची सुंदर कविता आपणा सर्वांसाठी. कवितेचं नाव आहे होळी सणाच्या आठवणी. फाल्गुन मासात शिमग्याच्या ओढीने मित्रांचा घोळका अंगणात जमायचा. फाल्गुन मासात शिमग्याच्या ओढीने मित्रांचा घोळका अंगणात जमायचा. कुठून आणायची होळीची शेवर? खलबतांचा मनात पाऊस पडायचा. कुठून आणायची होळीची शेवर? खलबतांचा मनात पाऊस पडायचा. कुणीतरी आमचा एखादा मित्र आधीच ठेवायचा शेवर हुडकून. कुणीतरी आमचा एखादा मित्र आधीच ठेवायचा शेवर हुडकून. संध्याकाळ होतात जमून सारे वाजत गाजत आणायचो शेवर तोडून. संध्याकाळ होतात जमून सारे वाजत गाजत आणायचो शेवर तोडून. पिपाणी वाजवायचो रात्रभर जागून, झोपू द्यायचो नाही कुणालाच. पिपाणी वाजवायचो रात्रभर जागून, झोपू द्यायचो नाही कुणालाच. आजकाल मात्र पिपाणी वाजवायला मोबाईलमधून सवड नाही कुणालाच. आजकाल मात्र पिपाणी वाजवायला मोबाईलमधून सवड नाही कुणालाच. होळी पेटते देवळासमोर शेतात, फाक देतात सारी पोरं सुरात. होळी पेटते देवळासमोर शेतात, फाक देतात सारी पोरं सुरात. जुन्या आठवणी जाग्या होती मनात, आनंदाचे क्षण जपून ठेवतो उरात. जुन्या आठवणी जाग्या होती मनात, आनंदाचे क्षण जपून ठेवतो उरात. फाल्गुन आला की आजही आठवतो तो पिपाणीचा कर्कश सूर जुना. फाल्गुन आला की आजही आठवतो तो पिपाणीचा कर्कश सूर जुना. शिमग्याच्या राखेत जपून ठेवलेत बालपणीच्या त्या अवखळ खुणा. शिमग्याच्या राखेत जपून ठेवलेत बालपणीच्या त्या अवखळ खुणा. काळ बदलला रीत बदलली अन आठवणींची जळली मनात होळी. काळ बदलला रीत बदलली अन आठवणींची जळली मनात होळी. दरवळता सुगंध साजूक तुपाचा, आठवते आईच्या हातची पुरणपोळी. दरवळता सुगंध साजूक तुपाचा, आठवते आईच्या हातची पुरणपोळी. आजकाल मात्र एकत्र जमायला मोबाईलमधून सवड नाही कुणालाच. आजकाल मात्र एकत्र जमायला मोबाईलमधून सवड नाही कुणालाच. मैत्री राहिली स्क्रीनच्या चौकटीत, अंगणात जमायला वेळ नाही कुणालाच. मैत्री राहिली स्क्रीनच्या चौकटीत, अंगणात जमायला वेळ नाही कुणालाच. होळीत भाजलेला नारळ काढायची चढाओढ असायची आम्हा मित्रांची. होळीत भाजलेला नारळ काढायची चढाओढ असायची आम्हा मित्रांची. कुणीही बाहेर काढला तरी तयारी असायची मिळून खायची. कुणीही बाहेर काढला तरी तयारी असायची मिळून खायची. तुमचा बालपणीचा शिमगा कसा होता हे नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि अशीच आपल्या गावाकडच्या आठवणींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.